काय गुन्हा आहे? तुम्ही नवीन योजना असेल नवीन लोकांसाठी लागू करता, ठीक आहे, मान्य करू. पण ज्याने 4 वर्ष 3 वर्ष 2 वर्षापासून पेंडिंग आहे, ज्याने त्या ठिकाणी पैसे तुमच्याकडे भरलेले आहे, डिमांड नोट भरलेला आहे, टेस्ट रिपोर्ट दिलेला आहे, अशा ठिकाणी त्यांच्यावर का अन्याय करताय तुम्ही? आणि एक मला सांगायचं, तुम्हाला या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी द्यायचं की नाही द्यायचं? मी मगाशी सांगितलं की सोलरच्या संदर्भामधली योजना अत्यंत चांगली योजना आहे, परंतु त्याच्या मर्यादा आहेत ना. मी प्रत्यक्ष शेती करतो, मला माहिती आहे, मी शेतातच राहणारा माणूस, आजही शेतातच राहतो, मलाही माहिती आहे, मी स्वतः करणार आहे. आता याच्यानंतर तो अख्खा महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल कनेक्शनच बंद. एजी पंपांना यापुढे कनेक्शन मिळणार नाही, कुठलं धोरण लावलं तुम्ही? त्यामुळे मी सांगतोय की एक तर तुम्हाला तिन्ही प्रश्नांचे उत्तर माझे तुम्ही देऊ शकले नाहीत. एक तर 15 हॉर्स पॉवर पर्यंत याच्या संदर्भात सबसिडी तुम्ही देणार का, हा एक. दुसरा असा आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत तुम्ही वीज बिलामध्ये सवलत दिलेली आहे, ती 15 हॉर्स पर्यंत सवलत तुम्ही देणार आहात का? नसेल शक्य तुम्हाला तर किमान वरच्या 7.5 हॉर्स पॉवर तो भरेल आणि 7.5 पर्यंत त्याला सबसिडी मिळेल अशी व्यवस्था आपण करणार आहात का? आणि तिसरं, एजी पंपाचे कनेक्शन सुरू करण्याच्या संदर्भात आपण काय करणार आहात? तरच शेतकऱ्यांना, माझं म्हणणं आज नाही आहे, पण पुढच्या कालखंडामध्ये तुमच्या गळ्याला फास लावणारा विषय आहे सरकारच्या. शेतकरी एकदम आंदोलनात्मक पवित्र्यामध्ये त्याला कनेक्शनच मिळेल. पाणी आहे, बोरला पाणी लागलेलं आहे, 1500 फुटावर पाणी आहे आणि कनेक्शन नाही. सोलर लावा म्हणता, सोलर उचलू शकत नाही हो पाणी. याने सांगावं दाव्यानं. मी महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं, हो 1000 फुटावरून सोलर पंप लावा आणि पाणी उचलू शकतो असं तुम्ही दाव्यानं सांगा, मी मान्य करेन की चला सोलर चांगलं आहे. पण त्याचा नाही, त्याच्या मर्यादा आहे, ते जास्त पाणी उचलूच शकत नाही. त्यामुळे त्याला कमीत कमी ज्याला लागेल त्याला द्यावं, ज्याला आवश्यक असेल त्यानं सोलर लावावं, अशा स्वरूपाचा धोरणात्मक निर्णय तुम्ही घेणार आहात का? आणि या शेतकऱ्यांचं सगळं वीज बिल माफ करू असं तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सांगितलं होतं. एक मिनिट, तुम्ही जे सांगितलं आहे ते करणार का? सरसकट वीज बिल माफ करणार आहात का? मंत्री महोदय.